ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारद प्राचीन भाषी राजाला उपदेश करताना पुरंजनाचं आख्यान त्यांनी सांगितलं. पण त्या आख्यानावरून त्याला नीटचा उलगडा झाला नाही, म्हणून त्यांनी देवर्षी नारदांना विनंती केली, देवा, हे जे काही तुम्ही आख्यान सांगितलं ते मला जरा उलगडून सांगा. तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, अरे ती रूपक कथा आहे, आणि म्हणून ते रूपक समजावून सांगताना पुरंजन म्हणजे जीव आहे आणि पुरंजनी म्हणजे बुद्धी आहे असं सांगता सांगता ते म्हणाले की वास्तविक जीव हा निर्गुण आहे, पण तरी सुद्धा प्राण, इंद्रिय आणि मन यांचे जे काही गुणधर्म आहेत ते तो स्वतःवर आरोपित करतो, आणि त्याच्यातून मीपणा आणि माझेपणा वाढून नाना प्रकारचे अभिमान निर्माण होतात, आणि त्या अभिमानाने बांधला जाऊन क्षुल्लक क्षुद्र विषयांचं चिंतन करता करता तो नाना प्रकारची कर्म करायला लागतो. इथे त्याने अध्यास असा शब्द वापरलाय. वेदांतामध्ये अध्यास ही कल्पना आहे की चेतन परमात्मा हा अचेतन अनात्म वस्तूंचे गुणधर्म देत तो स्वतःवर आरोपित करतो. जे जसं नाही ते तसं आहे असं मानणं, तस्मिन् तद्बुद्धी इति अध्यासा. आणि ह्या अध्यासामुळं देह जड असून सुद्धा तो देहालाच मी म्हणायला लागतो, म्हणजे देहाच्या ठिकाणी चैतन्य कल्पित करतो, आणि मग त्याच्यातून पुढे सगळी अनर्थ परंपरा निर्माण होते. विषय, इंद्रिय, अंतःकरण, प्रकृती ह्याच्यापासून वास्तविक निर्गुण असलेला जीव पूर्णतः भिन्न आहे, पण तरी सुद्धा मी मूढ आहे, मी विक्षिप्त आहे, मी शांत आहे, अशा प्रकारचे त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण होतात, आणि खोटा अभिमानही निर्माण होतो. ते पुढे म्हणाले की जरी तो स्वयंप्रकाश आहे तरी सुद्धा सगळ्यांचे परमगुरु आत्मस्वरूप श्री भगवान यांच्या स्वरूपाचं जोपर्यंत ज्ञान त्याला होत नाही तोपर्यंत तो प्रकृतीच्या गुणांनीच बांधलेला राहतो, आणि त्या गुणांचा अभिमानी होऊन, विवश होऊन, पराधीन होऊन, अगतिक होऊन सात्विक, राजस आणि तामस कर्म करायला लागतो, आणि त्या कर्मांच्या प्रमाणे भिन्न भिन्न योनींमध्ये त्याला जन्म घ्यायला लागतो. गुणाभिमान सतदा कर्माणि कुरुते वशः शुक्लं कृष्णं लोहितं वा यथा कर्माभिजायते. आणि मग कधी तो सात्विक कर्म करायला लागून त्यांच्याद्वारे प्रकाश बहुल असे स्वर्गादी दिव्य लोक प्राप्त करतो, तिथे चांगले भोग भोगायला लागतो. कधी राजस कर्मांच्या द्वारे दुःखमय रजोगुणी लोकांमध्ये जातो, तिथे अनेक प्रकारची कर्म त्याला छळत राहतात, कष्ट देतात. आणि कधी तमोगुणी कर्मांच्या द्वारे शोकबहुल अशा तमोमयी योनींमध्ये तो जन्म घेतो, आणि अशा प्रकारे आपली कर्म आणि आपले गुण यानुसार कधी तो देवयोनीला प्राप्त होतो, कधी मनुष्य योनीला प्राप्त होतो, किंवा कधी पशुपक्षी, कमी कीटक अशा निकृष्ट योनींमध्ये सुद्धा तो जन्म घ्यायला लागतो. आणि असा अज्ञानामुळं अंध झालेला हा जीव कधी पुरुष होतो, कधी स्त्री होतो, कधी नपुसंक होतो. एखादा कुत्रा ज्याप्रमाणे भुकेनं दारोदार भटकत राहतो, कुठेतरी आपल्याला भाकरीचा तुकडा मिळेल, भात मिळेल अशा आशेनं, आणि शेवटी कुठे कधी त्याला भाकरी मिळते, भात मिळतो, काही वेळेला पाठीवर फटके मिळतात एखाद्या काठीचे. त्याचप्रमाणे हा जो जीव आहे हा नाना प्रकारच्या वासनांना बरोबर घेऊन कधी वरच्या मार्गाला लागतो, कधी खालच्या मार्गाला लागतो, कधी मध्य मार्गालाही लागतो, आणि अशा प्रकारे आपल्या कर्मांच्या अनुसार
सुखदुःखाचे भोग भोगतो. कर्मानुगो गच्छती जीव एकहा. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला त्याचे पुढचे भोग प्राप्त होतात. यथा कामाशिव जीव उच्चावच तथा भ्रमण उपयथो वा मध्ये वा याती दृष्टम प्रियाप्रियम. ते म्हणाले जोपर्यंत कामाशय अस्तित्वात आहे, कामांची लालसा वासना इच्छा अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्याच्या कामानुसार तो जीव विविध कर्म करतो आणि त्या कर्मांची फळ म्हणून निरनिराळे भोग भोगण्यासाठी नानाविध तो देह धारण करतो. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या दुःखांपैकी कधी कोणाला सुटका मिळालेली नाही. कुठलं ना तरी कुठलं दुःख जीवाला हे भोगावंच लागतं. काही काही वेळेला असं वाटतं की आपल्याला या जन्मात आधिदैविक किंवा आध्यात्मिक किंवा आधिभौतिक दुःखांपासून सुटका मिळाली, पण तो भ्रम नसतो, ते खरं नसतं. ती जी निवृत्ती वाटते, सुटका वाटते, ती तात्कालिक असते, तात्पुरती असते. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्या डोक्यावर भलं मोठं ओझं घेऊन चालत असतो आणि चालता चालता डोक्यावर तो बोजा सहन न होऊन तो मध्ये काही काळ आपल्या खांद्यावर घेतो. बोजा कमी होत नाही, बोजा आहे तसाच होतो, फक्त डोक्याचा भार खांद्यावर येतो. काही काळ ते सुसह्य वाटतं, खांदा दुखायला लागला की पुन्हा तो डोक्यावर ते भार घेतो. त्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक यापैकी कुठल्याही दुःखापासून जीवाला मुक्तता मिळत नाही. फार तर तात्पुरती सुटका अनुभवता येते. नैकांततः प्रतिकारा कर्मणां कर्म केवलम द्वयम ह्यविद्योपसृतम स्वप्ने स्वप्न इवान. त्याने आणखीन एक दृष्टांत दिला की आपल्याला एखादं दुःस्वप्न पडतं आणि त्या स्वप्नात कोणीतरी आपल्याला मारताय किंवा वाघ खायला आलाय, अशा प्रकारची स्वप्न येतात. जीव घाबरतो, मध्ये जागा होतो आणि पुन्हा दुसरं स्वप्न त्याला येतं, पण त्याही स्वप्नात तो असं दुसऱ्या प्रकारचं दुःख भोगतो. एका दुःस्वप्नातून दुसऱ्या दुःस्वप्नात जाणं किंवा मोठ्या दुःस्वप्नातून लहान दुःस्वप्नात जाणं एवढाच त्यात फरक असतो, एवढंच ते अंतर असतं. पण दुःख काही कमी होत नाही, स्वप्न काही हटत नाही. अर्थ विद्यमानपी संस्कृतीनं निवर्तते मनसा लिंग रूपेण स्वप्ने विचरतो यथा. की स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपण मनोमय अशा लिंग शरीरानं हिंडत असताना तिथे दिसणारे पदार्थ वास्तविक नसून सुद्धा, खरे नसून सुद्धा ते खरे आहेत असं वाटतं, त्याप्रमाणे हे दृश्य पदार्थ सुद्धा जगात आजूबाजूला दिसणारे दृश्य पदार्थ जरी ते खरे वाटले तरी ते ज्ञानी लोकांच्या दृष्टीने खरे नसतात. जोपर्यंत ज्ञान होत नाही, अज्ञानाची झोप सरत नाही, तोपर्यंत जीवाला ते खरं वाटतं. आणि एकदा अज्ञान नाहीसं झालं, ज्ञान प्राप्त झालं की तेच पदार्थ मिथ्या वाटायला लागतात, खोटे वाटायला लागतात. पण हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्ममरण रूप अशा या संसारातून जीवाला कधीही मुक्ती मिळत नाही. मुक्ती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, परब्रह्माचं ज्ञान प्राप्त करून घेणं. मग यापुढे देवर्षी नारदांनी काय काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.